पण मी नुसतं करायचं म्हणून करत होते. म्हणजे पुढचं करिअरच्या बाबतीत एवढा विचार केलेला नव्हता. पण आता स्वतःसाठी पण काहीतरी करेन. पण सेव्हिंग करणं किंवा आपल्यासाठी जगणं ह्या गोष्टी सगळ्या विसरून गेलेले. आणि एक कॉन्फिडन्स नव्हता, की कोण काय म्हणेल? हे नेहमी येत असतं. पण तुम्ही आता सांगितलंत, की दुसऱ्याचा विचार करायचा नाही. आपण पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आणि काम करत राहायचं. आता मी हे करेन आणि पुढच्या प्रमोशनसाठी मी घाबरत होते. 10 वर्ष झालं मी जे प्रमोशन टाळत होते. पण आता तुम्ही सांगितलेलं आहे, की पाठीमागचा जो कचरा आहे, तो सगळ्या डोक्यातून काढून टाकायचा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि नवीन येणाऱ्या अपॉर्च्युनिटीवरती फोकस करून आता प्रमोशन घेऊन त्याच्यामध्ये हे करा. आणि आता मला ते वाटतंय, की मी काही गोष्टी करायच्या होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे काही माझी इच्छा होती, की फॉरेन फिरायचं किंवा माझं एक घराचं स्वप्न आहे. ह्या काही हे आहेत. ते असं मला वाटतंय, की माझं अजून रिटायरमेंटला 10-11 वर्ष आहेत. मी तेवढ्या ह्याच्यामध्ये सगळं परत मिळवेन आणि करून दाखवेन अशी मला तुम्ही म्हणजे हे दाखवलेली आहे, दिशा दाखवलेली आहे आणि मी नक्की करेन. आणि तुम्हाला कुठली क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारला होता काय? तुमचे काय प्रॉब्लेम आहेत असे त्याच्यावर मी काय प्रश्न विचारला होता? हो, खूप काही विषय नाही म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत किंवा क्वेश्चन काय आहेत ते मी विचारलं होतं का? काय त्याच्या नाही, त्याच्या आधीच तुम्ही मला सांगितलं, की असं आहे. म्हणजे माझं हे होतं, की मी सगळ्यांसाठी करत राहते. हां, पण ती समोरची व्यक्ती मला असं म्हणजे आता आपल्याचं हां, समजत आपलंसं समजत नाहीये. मी कधीतरी ती प्रेमाने बोलेल, कधीतरी हे करेल म्हणून मी केलं. पण आता हे केलेलं आहे, की माझ्या मी जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि मी अजून जबाबदाऱ्या पार पाडणार. पण कुणाकडून अपेक्षा ठेवणार नाही. हं. अपेक्षा न ठेवता करत राहणार आणि स्वतःचा विचार करणार आणि सगळ्यांसाठी आता 18 वर्ष तुम्ही इतरांसाठी जगलेलाच आहे आणि हे 10 वर्ष तुम्हाला तुमच्यासाठी घालवायचं आहे. कारण तुम्ही जर या जीवनात आहे, देवाने खूप काही चांगलं दिलेलं आहे, तर तुम्ही स्वतःसाठी जगलं पाहिजे. हेच की जबाबदाऱ्या तुम्ही आजपर्यंत झटकलेल्या नाहीत आणि झटकणार पण नाहीत. आहे त्यातनं करत अपॉर्च्युनिटी आहेत आता प्रमोशनची. ती प्रमोशनची अपॉर्च्युनिटी पण घ्या आणि पुढे जा. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सक्सेस व्हा एवढंच मी म्हणेन. थँक यू. धन्यवाद.